त्रासासाठी आले होते तुम्ही माझ्याकडे? मी खाजीसाठी. कशा प्रकारची खाज होती तुम्हाला? हे डाग आलता बसच नाही. कुठं होती खास तुम्हाला? मांडीला पाठीला. रिंगवर दाद होता दाद. कोणते कोणते मलम लावले होते तुम्ही त्याला? मलम तर लय लावले. 300 रुपयाला टूप करून लावला. किती वर्ष मलम लावले तुम्ही त्याला? 2 वर्ष लावले त्याला. बरं, जेव्हा मलम लावत होते, मलम लावल्यानंतर काय फरक पडत होता तुम्हाला? वाढेचे 4 दिवस बसे, 5व्या दिवशी अजून तसंच. बरं, हे पूर्ण अंगावर वाढलं होतं का मग तुमच्या? नाही, पुढे पायावर चालू. आणि इकडे सीटवर? नाही, तिकडे मानेवर आलता अजून. अच्छा. जेव्हा मग तुम्ही हे त्रास तुम्हाला होत होता खाजीचा, तर तो दिवसभर राहायचा का? हो. त्याच्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम जात होता खाजीमुळे? हे लयच खाज होय, म्हणजे झोपणे लागली. रात्रभर झोपत नव्हते तुम्ही? नाही. आणि कशामुळे ते खाज वाढत होती तुमची? तो काही खाल्ल्या भात गीत वगैरे भाजी तरी खाज होईल. गरमीनं? आणि गरमीनं जास्त खाज होईल. घामाने. बरं. आणि जेव्हा तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन सुरू केली माझ्याजवळ, त्याच्यानंतर किती दिवसांमध्ये आराम पडत गेला तुम्हाला? मला 2ऱ्या हप्त्यापासून असं कमी होत गेला? हा, कमी झाला. वाढला वगैरे होता का औषध? नाही, कमी होत गेला. कमच झाला. आता तुम्हाला मनात एकदा वाढला होता, तर अजून ते औषध मिळते का नाही, तर त्यांना अजून दबून गेलं. बरं. आता तुम्हाला माझ्याकडे औषध घेताना किती महिने झाले? 3 महिन्यांमध्ये किती % आराम आहे तुम्हाला त्या खाजीचा? पूर्ण झाला. आता तो प्रॉब्लेम नाही तुम्हाला? नाही. आता गरमी तर उलट जास्त आहे. खाज आहे का मग? नाही. आता घाम आला तर त्रास होते का? मामूली एखाद्या होते. आणि मलम लावणं सुरू आहे का? नाही. पूर्ण सगळे मलम बंद केले. या कमचे 2-3 रुपयाचे मलम लावून पाहिले, काहीच नाही जमलं. किती % आराम पडला तुम्हाला? मला आता पुराच पडला. धन्यवाद.